आता आपली दृष्टी होईल स्पष्ट, कारण इथे उपचार आहेत सर्वोत्तम. डोळ्यांची अचूक तपासणी व उपचार आता डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची अचूक तपासणी, अनुभवी आणि तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन. गेल्या वर्षभरात 2,500हून अधिक डोळ्यांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व लेन्सेस उपलब्ध. शिर्डी शहरातील डी-मार्ट समोर असलेले केबीज ग्रँडचे मालक दिलीप वागचौरे यांनी नव्याने सुरू केले आहे केबीज जायका या नूतन रेस्टॉरंटचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. या सोहळ्याचं उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटलांनी वागचौरे परिवाराचे अभिनंदन करत ते म्हणाले की प्रत्येक नव्या व्यवसायामागे मोठी मेहनत, जिद्द आणि स्वप्न असते. केबीएस जायका नक्कीच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच अभिनेत्री प्रार्थना बेहरे म्हणाल्या की या कार्यक्रमात मी पाहुणे म्हणून नाही आले तर वागचौरे परिवाराचा एक भाग म्हणून उपस्थित राहिले आहे. दिलीप वागचौरे यांनी नेहमीच आम्हाला कुटुंबाप्रमाणे साथ दिली असल्याने गेल्या 15 वर्षांपासून त्या या परिवारात जोडलेल्या आहेत. तर यावेळी केबीएस ग्रँडचे मालक दिलीप वागचौरे यांनी केबीज जायका मधील जेवण अत्यंत उत्तम आणि घरगुती चवीचे असल्याचे सांगत एकदा तरी या रेस्टॉरंटला भेट द्या असे आवाहन केले आहे. या उद्घाटन प्रसंगी पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिर्डीसारखा वेगवान विकसित होणाऱ्या शहरात नव्या उद्योजकांना यामुळे बळ मिळेल असा विश्वास उपस्थित यांनी व्यक्त केला. वागचौरे परिवाराच्या वतीने उपस्थितांचे आभार मानून सर्वांना केबीएस जायकाला भेट देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील, सिनेमा अभिनेत्री प्रार्थना बेहरे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजने, डॉक्टर एकनाथ गोंदकर, शिर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात, राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर, शिर्डीचे उपनगराध्यक्ष अभय शेळके, पिंपळवाडीचे सरपंच विक्रम तुरकणे, माजी उपसभापती दीपक तुरकणे, बांधकाम सभापती अरविंद कोते, केबीज उद्योग समूहाचे संस्थापक भास्करराव तुकाराम वागचौरे, डॉक्टर ओंकार जोशी, डॉक्टर किरण खांदे, उद्योजक निलेश जाधव, अमित उपाध्ये, दत्तात्रय गमे, दिलीप वागचौरे, निलेश वागचौरे, पुष्पांजली वागचौरे, प्रमिला वागचौरे, चंद्रशेखर वागचौरे, आरती वागचौरे, अभिषेक वागचौरे, वैष्णवी वागचौरे, रुद्रप्रताप वागचौरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजाताई ठिगळे यांनी केले तर आभार चंद्रशेखर वागचौरे यांनी मानले. इतक्या वर्षापासून सर्वसामान्य परिवारापासून तर या पदापर्यंत पोहोचले म्हणजे स्वाभाविक हुशार आहेत. त्यांनी श्रावण पाहून उद्घाटन ठेवलं, त्यामुळे त्यांना काही दोष देऊन उपयोग नाही. आणि मला देखील कार्यक्रमाला यायला उशीर झाला. माननीय प्रार्थनाताईंना देखील एवढ्या वेळ थांबावं लागलं, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. पण शिर्डीमध्ये मला आनंद आहे की जी शिर्डी आपण पाहिली, या कोपऱ्याला एक केबीज ग्रँड उभा असायचं फक्त. मग त्याच्या पुढे संस्कृती आणि मग शिर्डी लागायची. कधी डी-मार्ट आलं, कधी हल्दीराम, KFC, मॅकडॉनल्ड, पिझ्झा हट. आता आमचेच एक नगरसेवक नितीन कोते, त्यांचं आता मॅरियट हॉटेलचं बांधकाम चालू आहे. आलाय का तो कर्ज घेतल्यापासून कार्यक्रमाला याचं बंद झालाय. त्याचंही मॅरियटचं काम सुरू आहे. ITC आलं, ताज येतंय. मी पगाशी पिंपळवाडीच्या आपल्या घनकचरा प्रकल्पाला डॉक्टर साहेब तिथे की दिल्लीच्या माणसांनी 100 सूटचं हॉटेल सुरू केलं. या शिर्डीचं वैशिष्ट्य असं आहे की इथं कोण व्यवसाय करतंय आम्हाला आजपर्यंत कळालं नाही, कारण की कधी कोणाला शोधायची गरजच पडली नाही. लोकांना शोधा, पकडा, त्यांच्याकडून पैसे घ्या, मग बांधकाम बंद पाडा, हे धंदे आमच्या बापजन्मी कधी झाले नाही. म्हणून शिर्डी आज हा दिवस पाहतं ही वास्तविकता आहे. साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपला व्यवसाय करायचं स्वातंत्र्य मिळालं. प्रत्येक व्यक्तीला आपल्या परिवारासाठी आपलं भविष्य शोधण्याची संधी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून मिळाली. आणि आजही पुढच्या 2 वर्षामध्ये, कालच माननीय उच्च न्यायालयाने
शिर्डीच्या थीम पार्कसाठी साईबाबा संस्थांकडून आपल्याला 30 कोटी रुपये द्यायची परवानगी दिली. 30 कोटी संस्थांचे झाले, 40 कोटी रुपये आपण आणले, अजून 30 कोटी आमदार साहेब देत आहेत किंवा दिलेत. म्हणजे 100 कोटी रुपयाचा थीम पार्क शिर्डीमध्ये पुढच्या 1 वर्षामध्ये उभा राहणार आहे. MIDCची उभारणी झाली. या देशातला सगळ्यात मोठा इंडस्ट्रीयल क्लस्टर आपण आपल्या शिर्डीमध्ये निर्माण केला. आणि मी तुम्हाला जो शब्द दिला, जर बाबांची कृपा झाली आणि जर योग्य संधी आपल्याला मिळाली तर आपण 3 वर्षामध्ये शिर्डीमध्ये IPL करून आणणार. या बाबतीत कुठलीही आपण गैरसमज किंबहुना शंका असू देऊ नका. जे लोक माझ्याबरोबर काम करतात त्यांना माहिती आहे की मी दिलेला शब्द हा पूर्ण करतो, आणि जे लोक माझ्याबरोबर काम करत नाही त्यांना पण ही खात्री आहे की करल तर हाच करल, दुसरं कोणी करू शकत नाही. आता कोणी फार विरोधात राहिला असं मला वाटत नाही. आणि हे राजकीय विरोध असतो, वैचारिक विरोध असतो, कोणी एकामेकाचा शत्रू नाही. आज डॉक्टर साहेब आपल्याबरोबर आलेत, स्टेजवर आहेत, तर आम्ही एकामेकाचा सन्मान, ते आमचे ज्येष्ठ आहेत, त्यांच्यामुळे शिर्डीची रचना झाली. तर आपण कधी विरोधक त्यांना मानलं नाही, त्यांनी कधी मानलं नाही. विरोधक हा शिर्डीचा मला आनंद या गोष्टीचा वाटतो की विरोध हा वैचारिक राहिला, व्यक्तिगत नाही, एकामेकाचे आपण शत्रू नाही किंवा एकामेकाचा व्यवसायामध्ये कधी हल्ला कोणी करत नाही. ठीक आहे, आता 1-2 लोक असतात प्रत्येक तालुक्यामध्ये कलाकार, ते आपण करू हळूहळू टप्प्याटप्प्याने गुढळू त्यांना पण कालांतराने सांगायचं तात्पर्य एवढंच की या शिर्डीमध्ये प्रत्येक व्यावसायिकेचा व्यवसाय चालावा ही आपली जबाबदारी आहे. फेटा बांधण्याला आला तर फेटा बांधायला नाही म्हणू शकत नाही, कारण की त्याचं उत्पन्न फेटा बांधण्यावर होतं, त्याच्याकडून बांधून घेतो. फोटोग्राफर जेव्हा फोटो काढतो तेव्हा त्याचा व्यवसाय म्हणून आपल्याला प्रत्येक फोटोमध्ये हसावं लागतं, कारण की ज्यांनी माझ्याबरोबर काढलाय तो त्याच्याकडून घेणारे जोपर्यंत मी असताना दिसणार नाही. आमचे एवढे वर्तमानपत्राचे एवढे सगळे टेलिमीडियाचे पत्रकार झालेत, पत्रकारांची संख्या वाढली, त्यांची बातमी कोणी पाडणार नाही जोपर्यंत मी काय वादग्रस्त विधान करणार नाही. प्रत्येकाचा व्यवसाय चालला पाहिजे डॉक्टर साहेब, असंच आपण वागलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आज एवढं चांगलं रेस्टॉरंट इथं बांधले. शिर्डी हे साईबाबांच्या आशीर्वादाने, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक औद्योगिक राजधानी या महाराष्ट्राची मी तुम्हाला बनवून दाखवतो हा शब्द तुम्हाला आहे. तुम्ही आनंदात आपला संसार, आपला व्यवसाय या बाबांच्या पावनभूमीमध्ये करा. येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चित तुम्हाला या सगळ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, आता आपण इथंच माझ्या मते या शिर्डी ठाकूर शिवला 6 कोटी रुपयाची कमान, जी एवढ्या वर्ष शिर्डीकरांची मागणी होती की शिर्डीमध्ये आपलं स्वागत आहे अशी कमान आपण उभारणीचं सुरुवात करत आहोत. आणि कमान आता इथं सुरू दोन्ही बाजूला आपण ते घेतलेलं आहे. तर विकास हा निरंतर प्रक्रिया आहे आणि या विकासाच्या माध्यमातून आपल्यामधले वाद विवाद, आपल्यामधले भांडणं, आपल्यामधले समज गैरसमज, हे सगळ्या गोष्टी मागं ठेवून आपण सगळेजण एक परिवार म्हणून या शिर्डीच्या विकासासाठी हातभार लावाल हा विश्वास मी व्यक्त करतो. माननीय आप्पा असतील आणि त्यांचा पूर्ण परिवार, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आपल्या जीवनाची सुरुवात केली आणि आज ज्या स्थितीमध्ये तुम्ही आलेला आहात, हे सगळं तुमचं कष्टाचं फळ आहे. सर्वसामान्य जनतेचा तुमच्यावर असलेला विश्वास, आणि आज त्या विश्वासाचं फलित म्हणून तुम्ही एक अभूतपूर्व रेस्टॉरंट इथं रस्त्यावरच्या फ्रंटला सुरू केलेलं आहे. अगोदर फार मागे गेले होते तुम्ही, तुम्हाला कसली भीती होती, कोणी काय म्हणजे कशासाठी जागा सोडली? त्यांना असं वाटलं होतं की यदा कदाचित उद्या रस्ता वाढला तर माझा अर्थ आहे तोच व्हायना, मायला वाढणार कधी मला हेच कळणार. लोक इतके डचकतात, आम्ही जरा मागे जातोय, रस्ता वाढला, अरे म्हटलं आहे तो तर उद्या, आता हेच कधी होतोय. पण तरी डॉक्टर साहेब आपण करतोय, चालू हळूहळू धक्का स्टार्ट करत करत करत. मला लोक म्हणतात रस्ता खचला, असं झालं तसं झालं. म्हटलं आपल्या कोल्हारपासून इथपर्यंत तुटलाय का? तर आपलं शांततेत चालू आहे, चालू द्या, रस्ता होईल, सगळं होईल. आता पाण्याचा प्रश्न पूर्णपणे संपवला, एवढं पाणी झालंय, जे स्वप्न आपण दुष्काळमुक्त तालुक्याचं पाहिलं, आज तुमच्या सगळ्यांच्या विश्वासामुळे 40 वर्ष एक माणूस या विधानसभेमध्ये सातत्याने निवडून येतो. आणि तुम्ही जो विश्वास टाकला, तुम्ही दिलेलं पद
या 40 वर्षामध्ये 35 वर्ष एका घरामध्ये नामदार हा शब्द तुमच्या आणि साईबाबांच्या आशीर्वादामुळे कायम राहिला. हे तुमचा विश्वास होता की आज 40 वर्षानंतर आपण जनतेचे प्रश्न सोडवत, जो शेतकऱ्यांसाठी सगळ्यात गंभीर प्रश्न होता की आज या तालुक्यामध्ये तिन्ही धरणांचं पाणी शेतीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम तुमच्या आशीर्वादाने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलं. हा विश्वास तुम्ही कायम ठेवा. आम्ही कसंही वाटत असू डॉक्टर साहेब, म्हणजे लोक मला म्हणतात मी फार उद्धट आहे, फलाना आहे, टिमकाना, तर काही लोकांना मी आवडत नाही. जाऊ दे, काय हरकत नाही. आपल्याला कुठे काय कोणाच्या घरी लग्न करायला जायचं काय सोयरकी जुळवायची काय घेणं नाही आपल्याला. आपल्या मुलीसाठी आपण दुसरीकडे काही शोधू, इथं शिर्डीत कोणी जाणार नाही. पण आपला उद्देश एकच आहे की समृद्ध शिर्डी, विकसित शिर्डी आणि गुन्हेगार मुक्त शिर्डी. या गुन्हेगारांना हद्दपार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न आम्ही, आमचे नगरपालिका प्रशासन, आमचे कार्यकर्ते हे करत आहेत. मधल्या कालावधीमध्ये आपण पाहिलं असेल की अतिशय कठोर पावलं आपण उचलले. काही लोकांना त्याचा त्रास झाला, पण 5 लोकांना त्रास होऊन जर 50,000 लोक सुरक्षित राहत असतील तर ते 5 लोक ठोकलेच गेले पाहिजे. याच मताचं मी आहे आणि याच पद्धतीचा कारभार या शिर्डीमध्ये चालणार. काही लोकांना हे पण वाटतं की माझ्याकडे कुठलं पद नाही तर मी कसा निर्णय घेतो. मी कुठलाच निर्णय घेत नाही. मी कधीच कुठला निर्णय घेत नाही. मला गरज नाही. मला कोणाच्या उपकाराची आवश्यकता नाही, मला कोणाच्या पदाची आवश्यकता नाही. मी जनतेच्या प्रेमातनी आज या पदावर जे काही पद आहे, लोक खासदार झाले, मंत्री झाले, पण रस्त्यावर उभं राहिले तर लोक फोन लावून बोलावं लागतात. आज मी माजी असून देखील रस्त्यावर उभं राहिलो तर 100 लोक गोळा होतात. हे कुठल्याही पदापेक्षा जनतेने दिलेलं पद हे प्रेमाचं, हे मानाचं, हे सन्मानाचं, हे विकत घेतलं जाऊ शकत नाही. जसं दिलीप भाऊंनी सांगितलं, सुरुवात जरी माझी झाली असेल माझ्या एका सिनेमाच्या निमित्तानं मी त्यांना भेटले, पण ते ऍक्च्युली माझे मोठे भाऊ आहेत. म्हणजे मला अजूनही आठवतंय माझे 10 महिन्याआधी माझे जेव्हा बाबा वारले आणि त्यांना एक फोन गेला, ते शिर्डीहून तत्काळ पहिले तिथे आले होते आणि मला असं वाटलं होतं माझे मोठे भाऊ इथे माझ्याबरोबर, कारण आम्ही 2 बहिणी आहोत. त्यामुळे आम्ही परिवार होत आणि दिलीप भाऊंनी नेहमीच आम्हाला परिवारासारखं ठेवलंय. सो आज मी इथे एक पाहुणी म्हणून नाही तर हे माझं कुटुंब आहे आणि मला नेहमी त्यांनी त्यांचा ज्या पद्धतीने प्रगती होती ती बघून नेहमीच आनंद होतो आणि नेहमीच मी तुमच्या बरोबर असणार दिलीप भाऊ. काही कुठच्याही, इनफॅक्ट मला आनंदाने सांगावंसं वाटतंय की फक्त असं नाहीये की मी दिलीप भाऊंच्या स्वभावामुळे इथे यायला लागले, तर त्याचं सगळ्यात मोठं रिझन आहे इथला स्वयंपाक, इथलं जेवण. इतकं उत्कृष्ट उत्तम जेवण मला पहिल्या दिवशी, ज्या दिवशी मी इथे आले त्या दिवशी मला एकदम घरगुती जेवण मिळालं आणि त्या दिवसापासून मी इथल्या रेस्टॉरंटची, जायकाची फॅन झाले. आणि नंतर दिलीप भाऊंचा स्वभाव तर होताच की असं झालं, आता 15 वर्षांपासून मी त्यांना ओळखतीये. सो जायकासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि दरवर्षी मी इथे येते आणि तो आस्वाद घेतेच, पण आता तुम्ही सगळे पण घ्या अशी माझी विनंती आहे, कारण मी परिवार आहे. आणि थँक्यू सो मच सुजितजी. मी ऍक्च्युली म्हणेन ह्याच्या आधी एका इव्हेंटमध्ये आपण भेटलो होतो, पण तेव्हा इतकं अगदी पर्सनली भेटता आलं नाही. सो दिलीप भाऊ, थँक्यू. तुमच्याच निमित्तानं मला आज भेटता आलं आणि खरंच खूप बरं वाटलं इथे येऊन. थँक्यू सो मच. तुम्ही पहिले मला सांगितलं बोलायला, पण आय एम शुअर तुम्ही सगळे त्यांना इथे ऐकण्यासाठी आलेले आहात. तर प्लीज तुम्हीच इथे आता त्यांच्याशी संवाद साधा. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, आपण स्वतः येथे उपस्थित राहिलात याचा मला, माझ्या संपूर्ण परिवाराला खूप आनंद आहे. दादा, मी जेव्हा आपल्याला भेटलो आणि उद्घाटनाची तारीख विचारली तर दादा लगेच गुरुवारची तारीख दिली, कारण गुरुवार हा माझा जे साईबाबांचा आशीर्वाद रूपी विश्वास असणारा वार आहे. त्यामुळे मला दिलेली तारीख माझ्या उद्घाटनासाठी खूप महत्त्वाची ठरली, शुभ ठरली. आणि या शुभ दिनी साईबाबांचे आशीर्वाद आणि शुभ आशीर्वाद आम्हाला आपल्याकडून मिळाले. दादा, मनापासून धन्यवाद. आणि आपले प्रार्थना मॅडम, आपलेही मी खूप विशेष आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देताना मी मॅडमला सांगितलं की ह्या उद्घाटनासाठी, झायका रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी सुजयदादा विखे पाटील येणार आहे, तर आपणही वेळ काढून आलात तर आम्हाला खूप आनंद होईल. प्रार्थना मॅडमने लगेच मला होकार दिला
आणि त्या आज आपल्यासमोर कार्यक्रमास हजर आहे. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.